एका चुकीने संपणार टीमचं स्वप्न आणि एका विजयाने बदलणार IPLचा इतिहास. ही धोनीची शेवटची IPL असू शकते का? IPL 2026 आता शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचले आणि प्ले ऑफची लढाई झाली जबरदस्त. सध्या पॉइंट टेबल मध्ये RCB पहिल्या स्थानावर आहे, तर गुजरात टायटन्स आणि सनरायझर हैदराबाद यांचा प्ले ऑफ जवळपास निश्चित मानलं जाते. पण खरी फाईट सुरू आहे चौथ्या टीमसाठी, चौथ्या स्थानासाठी. राजस्थान रॉयल्स कडे सध्या सर्वात मोठी संधी आहे. जर त्यांनी उरलेले सामने जिंकले तर प्ले ऑफचं तिकीट जवळपास 100% पक्के. पंजाब किंग्स आणि KKR या दोन्ही टीम सुद्धा अजूनही शर्यतीत आहेत, पण त्यांना प्रत्येक सामना जिंकणं गरजेचं आहे. CSK आणि दिल्ली कॅपिटल यांच्याकडेही अजूनही संधी आहे, पण त्यांच्यासाठी स्वतःचे सामने जिंकून दुसऱ्या टीमच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. CSK आणि दिल्लीचं प्ले ऑफचं गणित असेल. सध्या चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल हे या दोन्ही संघांकडे 6 विजय, म्हणजे आता त्यांना उरलेले सर्व सामने जिंकावेच लागतील. CSK ला उरलेले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. राजस्थान रॉयल्स, पंजाब किंवा KKR यापैकी किमान 2 टीमचा पराभव करावा लागेल. गोष्ट राहिली नेट रन रेटची, तर ते सुद्धा त्यांना सुधारावं लागेल. दिल्लीसाठी एक वेगळं गणित आहे. उरलेले सामने जिंकणे 100% जिंकावेच लागतील. राजस्थान रॉयल, KKR काही सामने हरले पाहिजेत. पंजाबनेही जास्त विजय मिळवू नयेत. नेट रन रेट मध्ये मोठी वाढ करावी लागेल. म्हणजे फक्त स्वतः जिंकून चालणार नाही, तर दुसऱ्या टीमचे निकालही त्यांच्या बाजूने आले पाहिजे. सोप्या भाषेत CSK आणि दिल्ली अजूनही जिवंत आहेत, पण प्ले ऑफचं तिकीट त्यांच्या हातात पूर्णपणे नाही. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर किंग्स जवळपास स्पर्धेतून बाहेर झालेले, जवळपास नाही म्हणजे निश्चितच बाहेर झालेले. आता बघायचं एवढंच आहे, या वर्षी IPL ट्रॉफी कोण उचलणार? RCB, CSK ही एखादी नवीन टीम इतिहास घडवणार? तुमच्या मते फायनल मध्ये जाणाऱ्या 4 टीम कुठल्या असतील? माझ्या मते यावर्षी तर फायनल मध्ये जाणाऱ्या 4 टीम RCB असू शकते, गुजरात टायटन्स, सनराइज हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स. तुमच्या टीमचं नाव कमेंट करा, कारण आता एक पराभव आणि गेम